नमस्कार. मी महेश शांताराम गवडी, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि रिपाई वंचित आघाडीचा उमेदवार. प्रभाग क्रमांक 214 मधून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि आज माझ्या 214च्या सामान्य जनतेसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी मला पुढे कार्य करायचं आहे. जसे माझ्या विभागामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर गटर मीटर वॉटर आजही त्या पद्धतीमुळे त्याची दुरुस्ती झालेली नाहीये. पार्किंगची मोठी समस्या भेडसावत आहे. तसेच महिला सुरक्षा हा सगळ्यात मोठा ऐरणीवरचा प्रश्न आहे. या सर्व प्रश्नांसाठी मी बृहन्मुंबई महानगरपालिकेविरुद्ध आवाज उठवीन आणि मी त्यासाठी माझ्या जनतेसाठी मी कार्य करेन. या ठिकाणी एक मराठी जाहीरनामा काही वेळापूर्वी प्रकाशित करण्यात आला. त्यांनी सांगितले की काँग्रेस पक्ष असेल किंवा कोणतेही पक्ष असतील, त्यांनी मराठी जाहीरनामा घेऊन मराठी माणसांसाठी, मराठी भाषिकांसाठी आणि ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय त्यांच्यासाठी काम करणार आहात. तर तुम्ही त्या भाषेला, त्या मुद्द्यांना कसं पाहता? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाच पाहिजे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची शान आहे, आन आहे, बाण आहे. आणि आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त आपले मराठी लोकांचा हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र भाषा ही मराठीची आहे आणि मराठीला सगळ्यात पहिले इथे प्राधान्य मिळालं पाहिजे. मी ह्या मताचा आहे.